मी प्राध्यापक हेमंत खडके, स्वर्गीय दिलीपराव उपाख्य भैयासाहेब काळे स्मृती मंच यांनी यांच्या प्रेरणेतून आयोजित केलेला आणि कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आर्वी यांनी आयोजित केलेला हा जो वाचते व्हा हा जो उपक्रम आहे, या निमित्तानं मी या महाविद्यालयात आलो आणि हा उपक्रम जो आहे तो अगदी शीर्षकापासूनच मला फार वेगळा वाटला. पेरते व्हा असा एक कविता संग्रह आहे अनिलांचा आणि एक नव्या विचारांची पेरणी करणारा हा वाचते व्हा हा उपक्रम मला खूप आवडला. ज्या गांभीर्यानं हे महाविद्यालय या उपक्रमाचं आयोजन करते की अगदी पुस्तकं निवडायची, वर्गनिहाय आणि वय लक्षात घेता त्या लेखकाची वेगवेगळी पुस्तकं वेगवेगळ्या वयोगटाला उपलब्ध करून द्यायची, त्यावर गांभीर्याने परीक्षा घ्यायची, त्या परीक्षेचा अगदी प्रश्नसंचसुद्धा नेट सेटच्या पेपरला जसा प्रश्नसंच असतो त्या दर्जाचा त्यांनी ठेवलेला आहे. आणि एखादी बोर्डाची परीक्षा ज्या गांभीर्यानं होते तसं मी वर्ग खोलीत गेलो असताना मला अनुभव आला. मला असं आणि ज्या पद्धतीनं या संस्थेच्या अध्यक्ष ॲडव्होकेट काळे मॅडम, प्राचार्य सोनटक्के सर आणि प्राध्यापक सर्व या ठिकाणचे शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक त्यांचं जे एक वातावरण म्हणजे त्यांची इन्व्हॉल्वमेंट, ते ज्या पद्धतीनं या उपक्रमामध्ये सहभागी झाले उत्साहानं मी पाहिलं. विद्यार्थ्यांना एवढ्या मोठ्या संख्येनं त्यांनी या ठिकाणी एकत्र केलं आणि एकूणच वाचनाविषयी पुस्तकांविषयी प्रेम निर्माण व्हावं हा जो अतिशय महत्त्वाचा मला आयुष्यभर वाटत आलेला जो भाग आहे आयुष्याचा, तो ज्या जिवंतपणे मी अनुभवला या संस्थेमध्ये, तर मी तर वक्ता म्हणून आलो, ते सगळं बाजूला राहिलं. माझ्या मनात हे इथलं उत्साह, एकमेकांचं त्यांचं नातं मी पाहतोय सहकार्यांचं, त्याच्यामध्ये मला प्रेम आणि सहकार्य दिसते आहे. संस्थेचा कार्यक्रम जास्तीत जास्त चांगला कसा येईल असं अगदी सगळ्या घटकांना वाटतं आहे. तर मला एक वेगळा आणि मला असं वाटतं की या उपक्रमाला खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळायला पाहिजे, कारण 2700 मुलं 2400 मुलं इतक्या मोठ्या संख्येनं वाचनाच्या उपक्रमामध्ये सहभागी होतात, परीक्षा देतात, त्यांचं मूल्यमापन त्याच दिवशी केलं जातं आणि त्यांना अगदी बक्षीस देताना ते प्रमाणपत्रसुद्धा कलात्मक आहे. त्यांना पुस्तकं भेट देताना पुढच्या वर्षीची जो लेखक आपल्याला ठेवायचा आहे वाचते व्हा उपक्रमासाठी, जाणीवपूर्वक त्याची वेगवेगळी पुस्तकं मला विद्यार्थ्यांच्या हाती दिसली. तर ही जी काही त्यातली इन्व्हॉल्वमेंट आहे सगळ्यांची आणि ते उत्कृष्ट कसं व्हावं आणि एक वाचनाचा संस्कार मुलांपर्यंत कसा पोचावा हे फार अपवादात्मक असं सगळं चित्र आहे. मी अभिनंदन करतो या संस्थेचं, या महाविद्यालयाचं आणि मलाही फार सकाळपासून या ठिकाणी सहभागी झाल्याबद्दल फार एक आनंद आणि धन्यता वाटत आहे. धन्यवाद.